महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. पुण्यातील ऐतिहासिक लाल महल येथे नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार सौ प्रमिला शरद निकम यांना मानाच्या शिवगौरव पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आला आहे. राजस्थानच्या महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मूळच्या सातारा जिल्ह्यातील असलेल्या सौ प्रमिला निकम सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आपल्या निडर आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे त्यांना लेडी सिंह म्हणून देखील ओळखलं जातं. केवळ या पुरस्कारानेच नव्हे तर त्यांना यापूर्वी देखील FICCI तर्फे देण्यात येणारा स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड 2025 हा देखील मिळाला आहे. संपूर्ण देशभरातील 20 IPS अधिकाऱ्यांच्या पंक्तीत बसून सन्मान मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या नॉन IPS महिला अधिकारी ठरल्या आहेत. याशिवाय गोव्यातील द प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्काराने देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पोलीस दलात रुजू झाल्यापासून सौ निकम यांनी निर्भया आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय आणि गावागावात जाऊन सायबर क्राईम व कायद्याबाबत जनजागृती करण्याचं मोठं कार्य केलं आहे. कोरोना काळात महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन असो किंवा 3.5 कोटी रुपयाचा चरस साठा पकडण्याची मोठी कारवाई असो, सौ निकम ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तव्याची छाप पाडत आहेत. माणुसकीचं दर्शन घडवत एका पीडित मुलीच्या बाळंतपणामध्ये तिला स्वतःच्या खिशातून खर्च करून आधार देणं आणि तिचं पुनर्वसन करणं अशा संवेदनशील कामांमुळे देखील त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा शिवगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाची मान उंचावली आहे. महासागर न्यूज.